वोटिंग मध्ये 714 लोकांनी रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत मतदान केलेलं आहे। 770 लोकांनी रजिस्टर केलं होतं। हे 85 प्लस हे दिव्यांगतामध्ये 40% पेक्षा जास्त दिव्यांग असलेले लोक होते। हे सगळे बेड रिडन लोक होते ज्यांना याची संधी भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार देण्यात आलं। 714 लोकांनी या गोष्टीचा फायदा आपल्याकडे घेतलेला आहे। आपण 5 प्रकारचे आयटी म्हणजे यावेळी एक और नवीन गोष्ट आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी 50% ठिकाणी वेबकास्टिंग होणार आहे, म्हणजे लाईव्ह प्रेक्षापण आपण करू शकणार आहे। आणि या गोष्टी आपण जळगावमध्ये दोन मतदारसंघाच्या मोठे स्क्रीन्स लावून प्रत्येकानं त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स असतील, आपले निरीक्षक महोदय असतील, अधिकारी वर्ग असतील, प्लस आपले पत्रकार बांधव असतील, त्या सगळे लोकांना आपण त्या ठिकाणी लाईव्ह दाखवणार आहे। तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता की 50% मतदारसंघात आहे। या गोष्टीची म्हणजे पारदर्शकता जो आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। तशाच आयटी ऍप्लिकेशनचा वापर, जो गोष्टी आधी आपण पेपरवर करायच्या, आजच्या डेटमध्ये आयटी ऍप्लिकेशन, ईव्हीएम व्हीव्हीपॅट कुठल्या ठिकाणी म्हणजे जो आपले राज्याकडून जिल्ह्याला प्राप्त झाला, जिल्ह्याकडून जो आता मतदारसंघात गेला, मतदारसंघाकडून मतदार केंद्रावर जाणार आहे, प्रत्येक ठिकाणी टीम पासून सगळे गोष्टी आपण अगदी पारदर्शकताप्रमाणे आयटी ऑनलाईन सिस्टमवर केलाय आणि प्रत्येक कॅन्डिडेटला आपण उपलब्ध करून दिलेला आहे। 5 प्रकारची आयटी सिस्टम परमिशन पासून सगळे गोष्टी आजच्या डेटमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वापर होत आहे। सगळे मतदार केंद्रामध्ये सुविधाच्या संदर्भात साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे। आपल्याकडे या ठिकाणी बीएसएफची जो एक तुकडी प्राप्त झाली होती ते आपण पाहिलं आहे। कर्नाटक राज्य राखीव पोलीसची पण एक तुकडी मुक्ताईनगरला प्राप्त आहे आणि आता अजून सेंट्रल पोलीस फोर्सेस जो आहे ते आज उद्यामध्ये आपल्याकडे मिळत आहे। तो गरजेनुसार पूर्ण संवेदनशील ठिकाणी आपल्याकडे चांगले कव्हरेज आपण केलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिल्हाभरात आणि विशेषतः रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदार केंद्रावर आपण एक ना एक नियोजन केलं आहे। आयदर त्या ठिकाणी लाईव्ह फीड आहे 50% ठिकाणी, काही ठिकाणी व्हिडिओग्राफर्स राहणार, काही ठिकाणी सीसीटीव्हीचे फुटेज राहणार आणि काही ठिकाणी मायक्रो ऑब्झर्वर्स, बँकचे अधिकारी मायक्रो ऑब्झर्वर म्हणून नियुक्त राहणार। म्हणजे थोडक्यात प्रत्येक ठिकाणी काही ना काही नियोजन त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। अत्यंत मोठा काम यावेळी या हिशोबाने करण्यात आलेलं आहे। आता भुसावळ विधानसभा मतदार केंद्राचा अगर आपण विचार केला तो मतदारांची टक्केवारी जो आहे ते अगदी 50-55% पुढे जात नाही। ही मागच्या निवडणुकीचा इतिहास नाही आहे, ते लांबचा इतिहास पण आहे की लोक मतदारांची टक्केवारी भुसावळ शहरमध्ये विशेषतः आणि ओव्हरऑल तालुक्यामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये आपली टक्केवारी फारच कमी असते। दुसरी गंभीर गोष्टी अगर आपण विचार केला त्याच्यामध्ये महिलांच्या मतदारांची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेमध्ये 5% कमी असते। आता याच्यामध्ये आपण 5 विशेष घटक शोधला ज्याच्या मतदारांची टक्केवारी कमी असतो, ज्या सामाजिक घटक आहे ते आपण त्याला शोधलं। सर्वप्रथम महिलांसाठी आपल्याला एक लक्षात आलं की पर्दानशील महिलाची संख्या ज्या ठिकाणी जास्त है वहां पर महिला मतदान करने के लिए संकोच करती है, कम संख्या में आती है और पर्दानशील महिला अपनी आइडेंटिटी को रिवील नहीं करना चाहती। इस विचार के साथ वो उस समय मतदान करने के लिए कम संख्या में आती है। मैं सारी पर्दानशील महिलाओं को और सारी महिलाओं को मैं यही विनती करूंगा, मेरी सारी बहनों को, आई को, अज्जी को यही विनती करूंगा कि आप लोग सभी लोग मतदान करने के लिए आए। जिस क्षेत्र में पर्दानशील महिलाएं हैं उस क्षेत्र में हम लोगों ने 2 महिला अधिकारी को विशेष वहां पर नियुक्त किए। जिस क्षेत्र में ज्यादा पर्दानशील महिलाएं हैं वहां पर उस क्षेत्र का जो मतदान केंद्र है वहां पे सिर्फ और सिर्फ महिला अधिकारियों की नियुक्ति की गई है। ये एक बहुत ही बड़ा 3 ऐसे मतदान केंद्र है भुसावल शहर, मतलब भुसावल विधानसभा मतदान केंद्र में। उसी तरह से पूरे रावेर 04 में 18 ऐसे मतदान केंद्र हैं जहां पर सिर्फ महिलाओं की नियुक्ति की गई। तो मेरी सारी जो पर्दानशील महिलाएं हैं उनको मेरी विशेष विनती है, सूचना है, आग्रह है, आमंत्रण है, विनती है कि आप लोग बिल्कुल मतदान करने के लिए निसंकोचपणे वहां पर आए। त्या सेम पद्धतीमध्ये सर्व महिलांना माझी विनंती राहील की आपण मतदान करण्यासाठी नक्की त्या ठिकाणी आपल्याला येणं अपेक्षित आहे, आपण यावं।